वार्ड क्रमांक 147च्या भाजपा शिवसेना रिपाई महायुतीच्या उमेदवार प्रज्ञा सुनील सदाफुले यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री रामदास आठवले तसेच राहुल शेवाळे यांची उपस्थिती। ती 1 वर्षाची तहान भागत असते एक थेंब पडल्यानंतर, आणि त्या स्वाती नक्षत्राचा पावसाचा थेंब आळूच्या पानावर त्या आपल्या भाजी खातो त्या आळूच्या पानावर पडला तर त्याचं जहरीलं विष तयार होतं। आणि त्या स्वाती नक्षत्राचा त्या दिवशी पाऊस समुद्राच्या उघड्या शिंपल्यात पडला तर त्याचा सुंदर असा मोती तयार होतो। मग ते स्वाती मराठी माणसाचं अस्तित्व आणि मराठी माणसाला या मुंबईमध्ये विकासाच्या मार्गाने नेण्यासाठी महायुती रिपाईचं सरकार 400 किंवा 500 स्क्वेअर फीटचं नवीन घर ज्याच्यात रिपेरिंगची समस्या नसतील, ज्याच्यात चांगलं क्वालिटी असेल। कारण आज आपण राज्य सरकारच्या माध्यमातून जे SRA प्रोजेक्ट आहेत ते आता राज्य सरकारच्या वतीने करतोय। सुनील सदाफुले भारतीय दलित पॅंथरचा कार्यकर्ता, नंतर रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता, आणि निश्चितपणे या संपूर्ण कुटुंबाचा बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये, बाबासाहेबांच्या विचारासाठी, आंबेडकरी चळवळीसाठी, गोरगरिबांच्या समस्येसाठी तसा म्हणजे हा जो वाशी नाका आहे दलित पॅंथरच्या चळवळीपासून या विभागाशी माझा अत्यंत जवळचा संबंध आहे। आज जर मी गाडीनं आलो पण अनेक वेळेला बसनी त्या मेन रोडला उतरून चालत चालत मी अनेक वेळेला आलेलो आहे। या ठिकाणी आता फुलाबाईचं सोनावणे या 1992 मध्ये RPIचे 12 नगरसेवक निवडून आले होते। ते बोलू नका मागे तो फुलाबाई तर फुलाबाई सोनवणे एकदा निवडून आले होते आणि या भागाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत। राहुल शेवाळे यांनी अनेक आपल्या मागण्यांच्या संबंधामध्ये सविस्तर आपल्यासमोर मांडलेलं आहे। या ज्या बिल्डिंग आहेत आता एवढ्या बिल्डिंग या 7-8 माळ्याच्या तिथे इकडे लिफ्ट आहे, इकडे लिफ्ट आहे ना। तर या ज्या बिल्डिंग बांधताना 2 माळ्यापेक्षा किंवा 3 माळ्यापेक्षा 4था माळ असेल तर त्या ठिकाणी लिफ्ट असली पाहिजे। सरकारच्या वतीनं जेवढ्या बिल्डिंग बांधण्यात आल्या म्हणजे गोरगरीब माणसांना इथं कोंडून ठेवण्यासाठी या बिल्डिंग बांधल्या का? या ठिकाणी सरकार कुठले असो झोपडपट्टीतल्या माणसाला किंवा हा जो कष्टकरी माणूस आहे या कष्टकरी माणसाने एवढे मोठे मोठे मॉल उभे केलेले आहेत, मोठे मोठे जे काय टावर आहेत ते उभे केलेले आहेत। अनेक वेळेला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रोजंदारीवर या लोकांनी काम केलेलं आहे। त्यामुळं या गोरगरीब माणसांच्या या ताकदीवर त्यांच्या घामावर हे सगळी शहरं उभी आहे। डेव्हलपमेंट जे आहे ते डेव्हलपमेंट हे सगळं उभं आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने तर सर्व जाती धर्माच्या माणसांना समान न्याय देण्याची भूमिका मांडलेली आहे। हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, बुद्धिस्ट आंबेडकरांना अभिवादन करून तुम्हा सर्वांचे दैवत वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून धर्मवीर आनंद दिघे साहेबांना वंदन करतो। आजच्या या शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन सेनाच्या महायुतीचे उमेदवार आमच्या प्रज्ञाताई सुनील सदाफुले यांना या ठिकाणी आशीर्वाद देण्याकरता आणि त्यांचा प्रचार करण्याकरता या ठिकाणी उपस्थित आमचे नेते, केंद्रीय मंत्री आदरणीय रामदास आठवले साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर इथे दिग्गज नेते आले, त्यांनी मला आशीर्वाद दिला, त्यांचा साथ आहे, त्यांचा सपोर्ट आहे।
महायुतीच्या वतीने मला उमेदवारी भेटली आहे. माननीय आठवले साहेब आहेत, आदरणीय राहुलजी शेवाळे साहेब आहेत, त्यांच्यामुळे मला संधी भेटली आहे महायुतीतर्फे आणि ह्यांचा आशीर्वाद आहे आणि नक्कीच आपण ह्या महायुतीच्या याने विजयी होऊ आणि त्यांचा आशीर्वाद नेहमीच आपल्याबरोबर आहे. उच्च शिक्षित आहेत, काही एक नगरसेवक लाभे तिथे तर ते आजाद झाले तर मग तुझं काही समस्यांना तू सामोरे करशील? वॉर्डमध्ये फिरताना लोकांनी त्यांच्या समस्या खूप ज्या काही समस्या आहेत त्या सांगितल्या. मी त्या समस्या समजून घेतल्या आणि निवडणुकीनंतर ज्या काही आपला विजय झाल्यानंतर लोकांच्या ज्या काही समस्या आहेत आपण नक्कीच पूर्ण करूयात. महायुतीच्या माध्यमातून आपण नक्कीच लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या आपण पूर्ण करूयात. येणाऱ्या 15 तारखेला निवडणूक आहे, मतदान लोक करणार आहेत तर काय लोकांना आव्हान करतील? येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे, BMCचे इलेक्शन्स आहेत. घरातून बाहेर निघा, संविधानाने आपल्याला हक्क दिला आहे राईट टू वोटचा. नक्कीच तो वापर करा आणि आपलं प्रत्येक वोट महत्त्वाचा आहे. घरातून बाहेर निघा, वोट करा आणि आपला जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे आपण चांगल्या पद्धतीचा आहे का की नाही तो आपण समजून घ्या. त्याचं सुशिक्षित आहे की नाही, आपल्याला व्यवस्थित आपले मुद्दे समजून घेऊ शकतो की नाही आणि ते आपले मुद्दे सॉल्व करू शकतो की नाही हे समजून घेणं आणि त्या व्यक्तीला मत देणं हे महत्त्वाचं आहे आणि लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे. मी उच्च शिक्षित आहे, त्यांच्या समस्या लोकांच्या ज्या आहेत मी समजून घेतल्या आहेत आणि जिंकल्यानंतर त्या समस्या नक्कीच पूर्ण करणार ही मी खात्री देते आणि जे महायुतीने माझ्यावर विश्वास दाखवला ते नक्कीच पूर्ण करेल आणि त्या विश्वासाला तडा पडू देणार नाही ही माझी विनंती आहे लोकांना. धनुष्यबाणाला नक्की वोट करा आणि एक सुशिक्षित रिप्रेझेंटेटिव्ह निवडा.